भेटू. तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. तो जसा आम्हाला सांभाळतोय अजून त्यांनी चांगल्या रीती सांभाळावं आणि डान्स थोडा शिकावा चांगला ही पण अपेक्षा आहे माझी. शिका असं म्हणतायत ते. उगाच कोर्स चालू करतो. हे बघा नाचता येणं अंगणवाडी कारण नाही सांगायचं म्हणून त्याच्याकडे दिशायला केलेला मी तुम्ही पाहिलं असेल तर. तिसरं म्हणजे आता लेटेस्ट जो जमाना आहे त्याप्रमाणे फोटो काही खेचता येत नाही तो. मी एवढी ड्रेसअप होते आणि फोटोज खेचत नाही. मी त्याला किती सांगते जरा फोटोग्राफी शिक म्हणजे ऍटलीस्ट मोबाईलमध्ये तू चांगले अँगल घेऊन सेल्फी किंवा माझे काय हो का करता तुम्ही. इंटरेस्ट नाही त्याला जास्त. मी बरोबर काढतो पण त्याला चांगलं वाटत नाही. तुम्ही चांगले काढता पण ह्यांचा त्या फोटोकडे बघण्याचा दृष्टिकोन असा बदलला पाहिजे. बरं तुमच्या 3 अपेक्षा सांगा. मेरी एक्सप्रेशन है वो फैमिली को बहुत अच्छी तरह से संभाल रही है और भी बहुत अच्छी तरह से संभाले. फैमिली में जो भी आए उनको बहुत आदर प्यार से रखे और सब लोगों को लगना चाहिए कि ये नंबर 1 मेहता फैमिली की बहू है. क्या बात आहे. सगळ्या अपेक्षा एकाच अपेक्षात सांगून टाकल्या त्यांनी. पण आज सॉरी म्हणायचं तर कुणाला म्हणणार आणि थँक्यू म्हणायचं तर कुणाला म्हणणार. थँक्यू ह्यालाच म्हणणार आणि माझी बहीणला आणि ह्याला कारण की ते लोकांनी होतं म्हणून माझ्या लग्नाला लावलं आणि मम्मी पप्पाचा रोल केला होता त्यांनी कन्यादान दिले होते त्यामुळे मी थँक्यू त्यांना करणार. कन्यादान माझ्या मोठ्या नंदेनी केलं. सॉरी कोणाला म्हणणार. सॉरी मम्मीला कारण की मी जो केला ते मला कळायचं नव्हतं पण सिच्युएशन अशी झाली होती की मला अगर ते टायमाला मला कळलं नाही की मी अजून 1-2 वर्ष काढून शकलो तर त्यांच्या बी ते टायमाला त्यांची परिस्थिती खूपच वीक होती आणि मी त्याच्याबरोबर इतना ध्यान नहीं दे पाया कि उनकी परिस्थिति उनको वहाँ से निकलना भारी होगा क्योंकि कमाने वाले कोई थे ही नहीं उनके घर पे और जो कमाने वाली थी वही घर पे से मैं लेके गया. लक्ष्मी मेरे घर पे लेके आया. उनकी लक्ष्मी मेरे घर पे और लक्ष्मी बना के रख दिया और उनकी तरफ मैं ज़्यादा ध्यान नहीं दे पाया. वो मेरी सबसे बड़ी गलती है जो कभी भी माफ़ी नहीं पा पाया. आज जी मराठी ये क्या मैं सामने मैं मांग रहा हूँ. जाहीर मागताय. तुम्ही सांगा. सॉरी निलेशला बोलेन कारण का माझ्याकडून म्हणजे खूप काही लहान मोठ्याच्या अशा चुका होतात तर मला तो माफ करतो सुद्धा पण बट रिअली सॉरी की तो मला खूप वेळा माफ करतो पण मी असं एक गृहीत धरून चालेल की मी चूक करणारच नाही की ज्या त्याला आवडत नाही तशा. आणि थँक्समध्ये तर माझे सगळे रिलेटिव्स येतात सगळे म्हणजे माझी देराणी असू दे माझ्या बहिणी असू दे. थँक्यू मी माझ्या पूर्ण फॅमिलीला माझ्या मित्रांना सगळ्यांना बोलेन. व्हेरी गुड. केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. 14 वर्षाचा संसार सुखाचा सुरू आहे बरोबर. असेच हसत आनंदात राहा असं म्हणत झी मराठीकडून शुभेच्छा देत असतानाच ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. 1 महिन्यानंतर काय विचार करत होता तुम्ही. का काय इंटरकास्ट होतं ना मला माहीत होती घरचे परमिशन देणार नाही म्हणून. की आम्ही प्युअर ब्राह्मण आणि महाराष्ट्रामध्ये नॉनव्हेज खातात मग आता आमच्या घरातले आई वडील आमचे म्हणजे जे नॉनव्हेज खातात त्यांच्या घरचं पाणी पण प्यायचे नाही तर मी मला करायलाच देणार नाही असा विचार मला पहिलाच आला होता. मग म्हणजे काय ते अट्रॅक्शन असतं ना ते अट्रॅक्शन झालं त्यांना बघून धाडस निर्माण झालं ना. मग पुढे मी त्यांना हो सांगितलं तेव्हा पण मी सांगितलं जोपर्यंत घराची परवानगी येणार नाही तोपर्यंत मग लग्न नाही करूया आपण घरांच्याला आपण फोर्स करूया त्यांना रिक्वेस्ट करूया आणि मग लग्न करूया. काय हो मग काय समजावलं घरच्यांना. नाही मी रात्री जायचो हिला घरी सोडायला चहा बी पिऊन यायचो त्यांच्या घरी. हा पण त्यांना असं वाटलं नाही. मित्र म्हणून किती चहा प्याले तुम्ही. नाही डेली नाही पण हप्त्यातून एकदा सर चहा जायचं. पण मग घरच्यांना डाऊट नाही आला तेव्हा. आलेला डाऊट मम्मीने एकदा मला विचारलं पण होतं की काय आहे का तर मी बोलली मॅडम मम्मी सध्या आता नाही असं नंतर बघू तर मम्मी बोलले नंतर बघू ना आताच विचार काढून टाका की त्यांचं वेगळं आहे आपलं वेगळं आहे नाही होऊ शकणार तर मी ठीक आहे नंतर बघू. म्हणजे आईला अंदाज आला होता. आईला अंदाज आला होता. तुमच्या घरी नव्हता अंदाज आला. माझ्या घरी कोणा सांगितलंच नव्हतं ना अंदाज येणारच नाही.
वडिलांना सांगितलं पण लग्न होतं त्या दिवशी सांगितलं. म्हणजे लग्न तुम्ही दोघांनी परस्पर केलं? पळून जाऊन? घरी माहितीच नाही? नाही. अरे बाबा. त्यांच्या घरी माहित नव्हतं, माझ्या घरी माहित होतं. किती वर्ष झाली लग्नाला? 4 वर्ष झाली. 4 वर्ष काय 6 वर्ष झाली. नक्की ठरवा दोघांनी किती? 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाली. आता 5 होईल कम्प्लीट डिसेंबर मध्ये. 5 पूर्ण होणार. ठरली? किती झाली आता? 4 वर्ष झाली, आता 5 कम्प्लीट होईल. 5 होणार. 2011ला आपलं लग्न झालं. कधी झालं? 2000? 31 डिसेंबर 2011. बरोबर. आता 16ला 5 पूर्ण होणार. बरोबर बोलते मी. मग असं आहे. असं आहे काय? असं आहे. काउंटिंग कॅशियर ना, कॅशियर सुटणार ना काउंटिंगला. दोघांनी होकार दिला. म्हणजे माझ्या घरी जेव्हा माहीत पडलं ना, म्हणजे मी जसं मम्मीनी राऊट गेला ना, तर मम्मीला वाटलंच की हाय. तर मम्मीने म्हणजे असं आमचं माझ्यासाठी असं रिश्ते यायचे की तुमची मुलगीचं ठरवत आहे का. तर मम्मीने हो सांगितलं. मग एक मुलगा आला पण होता बघायला. आता मला माहीत पडलं की हे लोक मग आता लग्न ठरवतील. मला आता सांगावं काहीतरी. पण मी विचार केला सांगू की नको सांगू, असं मन पण हे होत होतं. तर मग एकदा सांगितलं की मम्मी असं असं आहे, काय करू. मम्मी बोलली तुला अगोदरच मी नाही बोललेली तर तू का पाऊल पुढे उचललास, तुला माहिती आहे ना आम्ही नाही सांगितलेलं तुला अगोदर. पण मी बोलली मम्मीला काय एक अट्रॅक्शन राहिलं नाही. पण मम्मी बोलले नाही होऊ शकत, तुला माहिती आहे. मग माझी मोठी बहीण आहे ना, तिचं दीर म्हणजे चुलत दीर ना, त्याचं रिश्ते घेऊन आले. तर मी बोलली की आता इथे नाही बोललो तर माझी बहिणीच्या सासरीला इफेक्ट होणार, म्हणून मी घरी काय सांगितलंच नाही. मम्मींना नाही, पप्पांना, कोणाला काही सांगितलं नाही. आणि मग ह्यांना मी सांगितलं की बघा असं असं आहे, आपल्याला लवकर काहीतरी करावं लागेल, नाही तर मग नंतर तुम्ही विसरा, नाही तर मी पण विसरेल, असं होईल मग. आणि मला विसरता येणार नाही, मी अशी बोलली मग त्यांना. मग नंतर ते डेट ठरवली आम्ही. आणि मग नंतर तेव्हा मग ह्यांनी घरच्यांना सांगितलं. तुमच्या घरी कोणी सांगितलं? मी सांगितलं. कधी? लग्नाच्या अगोदरच 2 दिवस अगोदर वडिलांना सांगितलं. वडील बोलले नाही करणार लग्न, आपली कास्टमधली नाही. ते रेडी नव्हते कोणच. मग आईने समजलं त्यांना की आता मुलगा करतोय ना तर करू देत ना. तरी ते बोलतात नाही जायचं तुम्ही जा, मी येणार नाही. मग मी त्यांना बोललो की तुम्हाला नाही यायचं ना, ठीक आहे आम्ही जातो. मग आई आली माझ्याबरोबर. नंतर आम्ही पुढे निघून गेलो. वडील बोलले थांब मी पण येतो आहे. त्यानंतर वडील आले. प्रेम आहे ना तुमच्यावर. कुठे केलं लग्न? बँड्राला. बँड्रा कोर्टात. बँड्रा कोर्टात. बरं, मग लग्न झाल्यावर तुम्ही थेट घरी गेलात की कुठे बाहेर गेला? नाही, लग्न झाल्यानंतर मग मी परत मम्मीकडे आली आणि हे तिकडे गेले, भांडुपला गेले सर्वजण. मग मी मम्मीकडे आली. 31 डिसेंबरला ना सॅटर्डे होता आणि आम्हाला सांगितलं की बा NC करायची मेन म्हणजे. अरे बापरे. सॅटर्डेला परत कसं राहणार. आता ही तर 15वी शिकलेली, परत हिच्या घरचे समजा पेपर नाही दिले, 15वी शिकलेली तर सर्टिफिकेट घरी होते ना सर्व. मग तुम्ही परत गेला? परत मग घरी गेली. मग नंतर मम्मीला सांगितलं आता दुसरं जॉब बघते तर इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल. असं करून मग सर्व सर्टिफिकेट्सनी सर्व घेतले, बॅगेत टाकले. आणि मग दुसऱ्या दिवशी कामाला निघते तशी ॲज युजल निघाली. आणि मग हे मंडेला निघाली. आणि मग ह्यांना फोन केला की असं असं आहे, तर आता काय करायचं आहे. तर मी अगोदर जैनमध्ये जाणार होती. 14 जैनला हे असतं ना मकर संक्रांती. तर मी तेव्हा सुट्टी असेल मग तेव्हा जाईल, म्हणजे घरच्यांना सांगून जाईल की असं असं मी केलं आहे आणि आता मी जाते. पण तेव्हा 31 डिसेंबरला लग्न झालं. मग 1 जानेवारीला दुसरं ते माझी बहिणीचा दीर बघायला येणार होता, तो आला बघायला. मग ते बघायला आले आणि त्या लोकांनी तेव्हाच ऑन द स्पॉट होकार दिला की आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे. आणि माझ्याकडनं उत्तर मागत होते ते लोक. पण मी बोलली मी आज उत्तर देणारच नाही, मी उद्या उत्तर देणार. पण माझी बहिणीची सासू होती, मला फोर्स करत होते की नाही तुझा उत्तर आत्ताच पाहिजे. मी बोललं नाही, मी नाही देऊ शकत आज उत्तर, मी उद्याच देणार. बोलले तू कारण सांग. मला नाही, मला नाही द्यायचं आहे. मग दुसऱ्या दिवशी ॲज पण तो बघून गेला मुलगा? हो, आणि तेव्हाच त्यांनी होकार दिला ऑन द स्पॉट. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कामावर ॲज युजल निघते तशी निघाले. आणि मग नंतर ह्यांना मी सांगितलं आता त्या मुलग्याने होकार दिला, लगेच माझ्या आता फॅबमध्ये ते लोक एंगेजमेंट फिक्स करायचा विचार करत आहे. तर ते बोलले ठीक आहे, मग आता घरी जाऊ नकोस, आपण डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊ, LC करू. मंडेला मी NC केली. मग मंडेला आम्ही LC केली डायरेक्ट. मग मी कामावरती गेली नाही तिकडे. त्यांच्या घरच्यांना बोलवलेलं, त्या भाऊ आलेला. माझा भाऊ म्हणजे पोलिसांनी विचारलं की घरी कोणाला इन्फॉर्म करू. मी मम्मी एकटे आहेत, मम्मीला BPचं प्रॉब्लेम आहे. मी ते आहे होटेल BP, त्यापेक्षा मी भाऊ आहेत कामावरती, भावांना इन्फॉर्म करा, मोठा भाऊ आहे. मग भावाला केलं? मग भावाला इन्फॉर्म केलं. भाऊ काय रिॲक्शन? भाऊ आला, मग तोंडच बघितलं नाही पोलीस स्टेशनमध्ये, जसं इग्नोर केलं की न ओळखते तसं केलं. आणि मला त्याला बघूनच रडायला आलं. अरे ह्या उंच डोंगरांवर जर पाकिस्तानी बसले आहेत 18,000 फुटावर आणि माझ्या मुलांना सांगण्यात येत आहे की यू गो अँड रिकॅप्चर इट, म्हणजे त्यांनी मृत्यूच्या तोंडामध्ये
पाऊल टाकलंय. जायचा रस्ता माहिती, यायचा माहिती नाही. आणि मग मला असं वाटलं की तरुणांना इतिहासाचं भान, वर्तमानाची जाण आणि भविष्याची स्वप्न द्यायची असेल तर मला फाउंडेशन करायला हवं.